आखाती देशातील युद्धामुळे सध्या जगभर इंधनाचे दर भडकले आहेत. भारतातही याचे पडसाद उमटतायत. गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून रांगा आणि पोलिसांच्या बंदोबस्तात होणारं वितरण असं चित्र आपल्याला सध्या सगळीकडे पाहायला मिळतंय. मात्र अशाही परिस्थितीत भंडारा जिल्ह्यातील एका गावानं स्वतःची ऊर्जेची गरज स्वतःच भागवली आहे. बायोगॅसच्या माध्यमातून हे गाव कसं आत्मनिर्भर झालंय पाहूयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. जगभरात युद्धाचे ढग दाटले आहेत आणि त्याचे परिणाम थेट सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचलेत. गॅस सिलेंडरच्या किमती तर गगनाला भिडल्या आहेत आणि दुसरीकडे सिलेंडर मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. पण याच संकट काळात भंडाऱ्यातल्या एका गावानं जगाला नवी दिशा दाखवली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील रेंगेपार कोहळी हे 2000 लोकवस्तींचं गाव. या गावात ना गॅसची चिंता आहे, ना रांगा आणि ना सरपणासाठी जंगलतोड करण्याची वेळ आली आहे. याचं कारण म्हणजे या गावातील सुमारे 200 कुटुंबांनी उभारलेलं बायोगॅस आणि गोबर गॅस प्रकल्प. गावात घराघरात दुधाळ जनावरं आहेत. त्यांच्या शेणापासून या गावात गॅसची निर्मिती केली जाते. ज्यावेळी इंधनाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा या गावानं पारंपरिक ऊर्जेचा वापर करून स्वतःला आत्मनिर्भर बनवलंय. इराण, इस्रायल, अमेरिका या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगावर बसत आहे. अशातच पेट्रोकेमिकल पदार्थ, LPG असो, पेट्रोल असो, याकरिता आपण प्रत्येक ठिकाणी लाईन बघत आहोत. या सिलेंडरच्या साठा लोक करत आहेत, पेट्रोलच्या साठा करत आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील रेंगेपार कोहळी हा गाव या गोष्टीला अपवाद ठरतोय. आपण सध्या या गावात आहोत आणि या गावामध्ये 1987 पासून बायोगॅसचा वापर सुरू आहे. जवळपास 165 कुटुंब हे पारंपरिक बायोगॅसने घरी स्वयंपाक करतात. शासनाच्या योजनेचा फायदा घेत बायोगॅस संयंत्र आपल्या घरी लावलेला आहे. कोणत्याही प्रकारच्या इंधनाचा तुटवडा या गावात पाहायला मिळत नाही. संपूर्ण गाव आता हा गॅसकडे वळलेला आहे. आपण जाणून घेऊया, काही कुटुंबांना भेटूया या गावात नेमकं काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत या योजनेबद्दल आणि या बायोगॅसबद्दल. बायोगॅस असलेल्या अशाच एका कुटुंबाच्या घरी आज आता आपण आलेलो आहोत. जाणून घेऊया थेट त्यांच्याकडून. माझे नाव सौ गीता शैलेश लांजेवार. माझ्या घरातील कुटुंबांनी, माझ्या सासऱ्यांनी 1987 मध्ये हा बायोगॅसचा बनवलेला आहे. माझं लग्न होऊन 3 वर्ष झाले, मी इथं आलेली आहे. 3 वर्षापासून इथं स्वयंपाक बनवते, तर आमचा बायोगॅस कधी संपत नाही. आम्ही घरामध्ये एकूण 6 व्यक्ती आहोत. 6 व्यक्तींचा स्वयंपाक पूर्ण होऊन आमचा गॅस उरलेला असतो. आम्ही गरम पाणीसुद्धा या ठिकाणी गरम करतो. आम्हाला सिलेंडर गॅसची गरज भासत नाही. कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांचा सुद्धा स्वयंपाक आम्ही इथंच बनवतो. आम्हाला सिलेंडर गॅस हा वर्षातून एक सुद्धा लागत नाही. या गावात साधारणतः 450 पेक्षा अधिक घरं आहेत. त्यापैकी 250 पेक्षा अधिक कुटुंब हे आजही बायोगॅसवर स्वयंपाक करतात आणि सर्व आपल्या दैनंदिन गरजा त्या बायोगॅसवरच पूर्ण करतात. 1987 पासूनच हे कुटुंब या बायोगॅसचा वापर करत आहेत. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा. केवळ इंधनच नाही तर बायोगॅसमधून निघणारी स्लरी शेतासाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरली जाते. यामुळे रासायनिक खतांचा खर्चही वाचलाय. रेंगेपार कोहळीच्या या ऊर्जा मॉडेलची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होतीये. आदिजी बोरकर, सरपंच रेंगेपार कोहळी. 1987 आपल्या गावात बायोगॅसची एक योजना आली होती. त्या काळामध्ये लोकांना वाटत होतं की कुठंतरी शेणावर कुठं गॅस येत असतो, परंतु जेव्हा तिची सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्याच्या नंतर 1987 जवळपास 200 बायोगॅस तयार झाले आणि प्रत्येकाने त्याला शौचालयसुद्धा अटॅच केलेलं आहे. आणि आज एवढं बायोगॅसमुळे आपल्या गावामध्ये अजून जे दिल्लीचे जेव्हा बायोगॅस 4 वर्षापूर्वी अजून तयार झाले आणि जवळपास 200 ते 250 बायोगॅस आपल्या गावात चालू आहेत. आज एवढा गॅसचा तुटवडा भासत आहे.
तरी पण आपल्या गावात असा कोणताही परिणाम त्याच्यावर झालेला नाही आणि बायोगॅसच्या माध्यमातून आपल्या गावात प्रत्येकाच्या घरी ज्याच्याकडे जनावर आणि जागा आहे त्याच्याकडे प्रत्येकाच्या घरी बायोगॅस हा सुरू आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये संपूर्ण असा स्वयंपाक सुद्धा होतो आणि आपल्या गावात कुऱ्हाड बंदी असल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सकाळला 6 ते 9 वाजेपर्यंत संपूर्ण कुटुंबासाठी गरम पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक गावात प्रत्येक एजन्सीत अशी लाईन लागलेली आहे गॅस सिलेंडरसाठी. पण रेंगेपार कोहळी या गावात कोणत्याही अशी गॅस सिलेंडरसाठी कोणताही असा तुटवडा किंवा कोणती अडचण येत नाही, कारण आपल्या गावामध्ये बायोगॅस हे चांगले सुरळीत चालू आहेत आणि प्रत्येकाचा त्याचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी होत आहे. माझे नाव देवदास रघुनाथजी लांजेवार, राहणार रेंगेपार, तहसील लाखनी, जिल्हा भंडारा. आम्ही सर 1987ला हे गोबर गॅस बनवलं आणि तेव्हापासून सतत बिलकुल पद्धतशीर गोबर गॅस येत असतो. आमच्या पूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक ह्या गोबर गॅसवरच होत असतो. आम्ही पाणीसुद्धा ह्या गोबर गॅसवरच तयार करत असतो. समजा आमच्या इथं पाहुणे जरी आले कदाचित तर त्यांचा तुमचा स्वयंपाक ह्या गोबर गॅसवरच होत असतो. आम्ही कधीही सिलेंडरचा वापर केला नाही आणि कधीही लाईनीमध्ये उभं राहिलं नाही. तेव्हापासून हा सतत गोबर गॅस येत असतो. आमच्या रेंगेपार कोहळे ह्या गावामध्ये कुऱ्हाड बंदी आहे. आम्ही कधीही जंगलामध्ये जात नाही. माझं नाव आहे ईश्वरदास बाबूराव हटवार. हा बायोगॅस माझ्या सुनेच्या नावानं मिळाला आहे आणि आमचा पूर्ण स्वयंपाक वगैरे होतो 6 लोकांच्या कुटुंबाचा. आम्हाला काहीच म्हणजे लाकूड फाटायची काही गरज नाही पडत आणि आमचा स्वयंपाक येथेच होतो. त्याच्यामुळे आम्हाला बाहेरचा काड्या वगैरे काही आणावं लागत नाही. लोक लाईनीत लागतात गॅसमुळे, तर आम्हाला आमच्या बायोगॅसचा वापर असल्यामुळे आम्हाला काही चिंता होत नाही. संकट कितीही मोठं असलं तरी स्थानिक संसाधनांचा वापर करून त्यावर मात कशी करायची याचं जिवंत उदाहरण म्हणजे रेंगेपार कोहळी हे गाव.